सद्गुरु संगती पंगती राहता भवभय वार्ता दूर झाली. खरंच सद्गुरूंच्या संगतीमध्ये म्हणजे स्वामीजींच्या संगतीमध्ये राहत असताना हळूहळू सांसारिक चिंता, ऑफिस विषयक चिंता, एकूणच आपल्याला ज्या चिंतेने ग्रासलेलं असतं त्या चिंतेतून आपण मुक्त झालो असा अनुभव मला आला. याचं कारण असं की तू सच्चिदानंद स्वरूप शिवस्वरूप आत्मा आहेस, तेच तू आहेस, तू देह मन बुद्धी नाहीस, असं त्यांचा उपदेश. आणि त्यांच्या संगतीमध्ये याच्याखेरीज दुसरं काही बोललंच जायचं नाही. असं असल्यामुळं ते मनावर खूप ठसत गेलं आणि मग एकूण भवभयाची वार्ता कमी होऊ लागली, दूर झाली असं या अभंगात म्हटलंय. कधी कधी कवी हा काव्याचा दोष असतो बरं का, की कवी काव्य करता करता पार मी ब्रह्मानंदाला पोचलो असं देखील म्हणतो. कारण शब्द असतात वापरायचे. पण माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं तर पुष्कळ प्रमाणात भवभय वार्ता संपली हे खरं आहे. विशेष करून ती ध्यानात पूर्ण जायची, त्याची आठवण देखील राहायची नाही. नंतर ध्यानातून खाली आल्यानंतर परत त्याचं स्मरण व्हायचं, पण तीव्रता कमी झालेली असायची. अशा प्रकारे प्रत्येक वेळेला साधनेतून ती कमी होत होत हळूहळू भयाचं म्हणजे विशिष्ट चिंतेचं काही वाटेनासं झालं. याचं कारण असं की त्यांनी जीव शिव हे एकच आहेत असं जे सांगितलं. आपण देह मन बुद्धी नाही, आपला जीव हा शिवस्वरूपच आहे आणि तोच मी आहे, परमात्माच मी आहे, शिवस्वरूपच मी आहे. अशा प्रकारची नाथ संप्रदायाची सोहम साधना मंत्रासहित सांगितली आणि ध्यान शिकवलं. अजपा सहज प्राणापानी ध्वनी लक्षुनी गगनी साक्षी झालो. सुरुवातीला श्वास घेताना आणि सोडताना, मध्यमेतून श्वास घेताना आणि सोडताना जो सहज सोहम ध्वनी होतो त्याच्याकडे लक्ष द्यायला सांगितलं. आणि थोडा वेळ तसं लक्ष दिल्यानंतर 8-10 श्वास मग गगनाच्या ठिकाणी म्हणजे इथं चिदाकाशात मस्तकाच्या ठिकाणी, मस्तकाच्या पोकळीमध्ये साक्षीत्वानी आपण आहोत आणि उठलेली प्रत्येक वृत्ती, विचार, कल्पना माझ्यापेक्षा वेगळी आहे आणि मी ती बाजूला सारतो आहे. अशा प्रकारे प्रत्येक वृत्ती बाजूला सारायला त्यांनी सांगितली, शिकवली, करून घेतली. आणि मग तसा अभ्यास करू लागलो तेव्हा जेव्हा विचार शून्यता निर्माण झाली तेव्हा निर्विचाराचा द्रष्टा हा द्रष्टा असू शकत नाही, कारण तो काय पाहणार. त्यामुळं द्रष्टाभाव गेला, समोर दृश्य काही नाही, कारण विचार कल्पना काही नाहीत. अशा ठिकाणी एक परब्रह्म सत्ता केवळ शिल्लक राहते. त्या अनुभवामध्ये सद्गुरूंनी मला आणून पोचवलं. असा हा अभंग फार पूर्वी रचलेला आज अभिजितने म्हटला आपण थोडा वेळ साधना करू. प्रथम सद्गुरूंचं शिवस्वरूपानेच ध्यान करू, म्हणजे सद्गुरूंना श्री शिवांच्या स्वरूपातच मनोमन पाहू डोळे मिटून.
याचा अर्थ सद्गुरूंनाच पाहू, पण ते शिवस्वरूप आहेत अशा भावाने पाहू. मी तुम्हाला अर्धा मिनिट देतो. आता शिवस्वरूप सद्गुरू आपल्याला ओम तत्वम सोहम सहा किंवा श्रीम तत्वम सोहम सहा असा गुरुपदेश करत आहेत अशी भावना करू. आणि त्याचा जो अर्थ आहे ते परमात्म तत्वच तू आहेस. तू अज अव्यय परमात्मा आहेस असा सद्गुरू आपल्याला उपदेश करत आहेत. आणि आपण त्यांना अज अव्यय सच्चिदानंद परमात्मा तो मी शिवस्वरूप असा प्रतिसाद सोहम भावाने देतो आहोत. आणि या सोहम भावाला उद्देशून सद्गुरू आपल्याला सांगताहेत की आता सोहम मधला अहम देखील नको. आता फक्त तोच परमात्माच, जीव नाही, आता शिवच, सच्चिदानंदच शिल्लक आहे तुझ्या सकट सर्वत्र. आता अनुग्रहाच्या वेळेला दाखवले तसे मध्यमेतून 5-6 सोहमचे श्वास नाभीस्थानापासून ब्रह्मरंध्रापर्यंत खेचून श्वास घेत असताना सो, सोडत असताना हम, अशा प्रकारे 5-6 श्वास घ्या. श्वास घेतल्यावर सोडण्यापूर्वी निर्विचार परमात्म भावनेने थांबून राहायचं आणि मगच सोडायचा. एक दीर्घ श्वास प्रथम सोडून द्या आणि 5-6 श्वास घ्या. चिदाकाशात परमात्मा भावनेने थांबायचं. श्वास सोडताना हम, परत श्वास घेताना सो.
5-6 श्वास घेऊन झाले असतील तर तुमची जाणीव मस्तकाच्या पोकळीमध्ये शिवस्वरूपाशी, परमात्म स्वरूपाशी एकरूप होऊन थांबू देत. आता तुम्ही अज अव्यय सच्चिदानंद परमात्मा. देहाची आठवणही नको. इतकी तीव्र भावना. आणि ही भावना न सोडताच राहा. तिथं शब्दही नको. केवळ भावना. विचार नको. केवळ शिवस्वरूपाशी एकरूपतेची भावना. आणि जर विचार उठू लागत असतील तर भ्रुकुटी मध्यापाशी, आज्ञाचक्रापाशी तो विचार उठला आणि आतून शिवस्वरूप असलेल्या द्रष्ट्याला, तुम्हाला तो समजला आणि लगेच सोडून दिला. कोणताही विचार उठो, त्याचा त्याग करा. विचाराचा किंवा वृत्तीचा त्याग केल्यानंतर विचाररहित स्थिती समोर दिसेल, जाणवेल. तिच्याकडेही वेगळेपणाने पहा, द्रष्टत्वाने पहा. परत विचार उठला तरी परत सोडून द्या. कुठलाच विचार नको. अशा वेळेला पूर्ण विचाररहिततेचा तुम्ही द्रष्टा होऊन राहता. निर्विचार शून्यतेचा द्रष्टा हा फार काळ द्रष्टृत्व घेऊन राहू शकत नाही. दृश्य संपलं, विचार नाहीसे झाले की त्याच्या सापेक्ष विचार वेगळेपणाने पाहायला थांबलेला द्रष्टा, त्याचं द्रष्टृत्व गळून पडतं. आता दृश्य म्हणजे विचारही नाही आणि द्रष्टाभाव देखील नाही. आता उरते ती एक शुद्ध जाणीव, स्वसंवेद्य, तुमचं सच्चिदानंद स्वरूप. ज्या ठिकाणी देहभावना नाही, कल्पना विचार नाहीत, केवळ जाणीव.
ही जाणीव स्वसंवेद्य असल्यामुळं तिला आपण सच्चिदानंद परमात्मा शिवस्वरूप असं आपोआपच समजतं, विचाराखेरीज समजतं. आणि तुम्ही परमात्म भावनेमध्ये म्हणजे शांती सुखामध्ये जन्मरहित मृत्यूरहित अशा शुद्ध जाणीवेमध्ये रममाण होऊन राहता. हरी 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 हरी. स्वामीजी. राम राम. डोळे उघडायला हरकत नाही. हरी. अभिजितने जो अभंग गायला त्या अभंगाचं हे प्रॅक्टिकल होतं. जीवाने शिवस्वरूप होणं हे सोपं आहे, याच्यात अवघड काही नाही. ध्यान हे सोपं आहे, सहज आहे. कोणीतरी करायला पाहिजे एवढंच.